मुंबई पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेले आहे। भांडूपच्या एलबीएस मार्गावरही पाणी साचले। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। मुंबई पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। तरी दृश्य आहेत भांडूपच्या एलबीएस मार्गावरची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचते। पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी पाणी या ठिकाणी साचण्याची शक्यता आहे। याच भरलेल्या पाण्यामधून वाहनांना मार्ग काढावा लागतोय। भांडूपच्या एलबीएस मार्गावरून पावसाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। मुंबई उपनगरात पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू झालेली आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो सकल भागात आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हा एलबीएस मार्ग आहे। एलबीएस मार्गावर आपण जर पाहिलं तर संपूर्ण जो रस्ता आहे तो जलमय झालेला आहे। या रस्त्याची फक्त एक लेन आहे, त्या एका लेनवरून ही जी वाहनं आहेत ती मुलुंडच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी दरवेळेला एलबीएस मार्गावर साचलेलं असतं, परंतु त्याच्यावर अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा सापडलेला पालिका प्रशासनाला दिसून आलेला नाही आहे। पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, परंतु ते पंप देखील जेव्हा मुसळधार जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला निकामी ठरतात, कारण पावसाचं तीव्रताच इतकी असते की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचतं। रस्त्याच्या बाजूला देखील काही कल्वर्ट्स आहेत, त्या कल्वर्ट्समधलं देखील पाणी आहे ते थेट रस्त्यावर येतं, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा या ठिकाणी होत नाही। आणि आपण जर इथली परिस्थिती पाहिली तर संपूर्ण रस्ता आहे तो या मुसळधार पावसामध्ये जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।